स्वामीनं आज सकाळी उठून झोक्यामध्ये झोपला आहे. कारण असं की त्याची तब्येत नाही ठीक. त्याला सर्दी खोकला झाला आहे खूप. आता खाली झोपवलं की खोकला खूप लागतो. पण सकाळी जर त्या पप्पांनी त्याच्या उठवलं आणि झोक्यामध्ये टाकलं आणि तो छान झोक्यामध्ये झोपतो. ज्याचं स्कूल आहे तो उठत नाही आहे आणि स्वामी सकाळीच लवकर उठून बसला आहे आणि दादाला उठवायचा प्रयत्न करतो. दादा उठतो, पण समत काही उठत नाही कारण थंडी आहे खूप आणि मुलांना सकाळी उठायचं होत नाही. आणि स्वामीला ना खूप म्हणजे खूप खोकला आहे आणि तो झोपतच नाही आहे. सकाळी पहाटे लवकर उठले आज 6 वाजताच आणि मला काही काम करायला पण देत नाही. मग मला म्हणतो की मम्मा तू घेऊन बस आणि मला घेऊनच तू किचनमध्ये काम कर. आज सकाळी पहाटे 4 वाजता स्वामीला ताप आला होता. त्यामुळे त्याला सिरप दिला. त्यानंतर थोडा वेळ तो झोपला. पण मध्ये-मध्ये खोकला लागतो आणि तो उठतो. त्यामुळे आज लवकरच मॉर्निंग झाली आमची आणि रात्रभर स्वामीने काही झोपायला पण दिलं नाही फारसं, कारण की त्याला सारखा खोकला लागत होता. त्यानंतर मी फक्त भाजी बनवली होती, चपाती बनवायची होती, पण स्वामीला घेऊन बसली होती. कारण स्वामी ऐकतच नव्हता, पप्पाकडे अजिबात जात नव्हता. त्याचं असं होतं की मग तूच घे आणि तूच घेऊन मला काम कर. मी त्याच्यासोबत असं गप्पा गोष्टी चालल्या होत्या सकाळी. पण त्याला मी म्हटलं माझ्याशी बोल, हे कर, ब्रश केलास का? आता मला दाखवत होतो. मी नाही ब्रश केला, माझ्या टीथ आलेत म्हणून सगळं दाखवत होता तो. मुलांची तब्येत ठीक नसली की असं वाटतं की पूर्ण घरच आजारी आहे आणि मुलं आजारी असली की आपल्याला वाटतं की स्वतः आपणच आजारी आहोत. कारण त्यांच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर त्याला रमवण्यासाठी मी त्याला एक भांडं दिलं, कारण त्याला टॉईजपेक्षाही घरातली किचनमध्ये भांडी घेऊन खेळायला खूप आवडतं आणि त्यात तो रमून जातो. त्यामुळे त्याला मी दिलं आणि तो त्यात खेळायला लागला. त्यानंतर मी चपात्या बनवून घेतल्या. थोड्या चपात्या बनवायच्या होत्या मला टिफिनसाठी, नंतरच्या मी दुपारी बनवल्या असत्या गरम-गरम. पण सकाळी टिफिनसाठी, दोघांच्या टिफिनसाठी लवकर बनवून रेडी करायचा असतो. पण स्वामी त्याला काही करायला देतो आणि समद उठत नव्हता. पप्पाने त्याला समदला उठवलं, त्याला रेडी केलं. पण स्वामीची मध्ये खूप म्हणजे खूप रडतो आणि खूप चिडचिड होते त्याची, की त्याला पण वाटतं की मम्माने मला घ्यावं, पप्पाने मला घ्यावं. पण सकाळची एवढी धावपळ असते की त्याला टाईम देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी त्याला टॉईज द्यावं लागतं आणि त्याला रमवावं लागतं. नाहीतर तो मग टी व्ही पाहतो सकाळी. आता वेळ झालेली आहे. स्वामीचे पप्पा ऑफिसला जायचे आणि समदला स्कूलला जायचे. त्या दोघांचं राहिलं बाजूलाच. पण स्वामीच पहिला शूज घेऊन बसला बाहेर, की मला पण जायचं आहे, मी पण खाली जाणार आणि म्हणून तो शूज स्वतः घालतो आणि स्वामी आता स्वतः शूज घालतो. पण थोडे शूज तो उलटे घालतो, पण त्यात खरंच खूप मजा येते. आणि समदला शूज पप्पाने घालावं लागतात आणि स्वामी स्वतः घालतो. बघा, छोटा मुलगा खूप हुशार झाला आहे आणि मोठा लहान झाला असं झालं आमच्याकडे. स्वामीनं हे दूर जाताना खूप रडतो, की त्याला पण जायचं असतं. तो म्हणतो मम्मा आपण पण जाऊ, तर मला म्हणतो मम्मा तू पण चल खाली, आपण जाऊया. त्याला पण खेळायचं असतं, त्याला पण गाडीवर पप्पासोबत जायचं असतो. लिफ्टमध्ये जेव्हा हे जातात त्यांच्या पहिल्या अगोदर स्वामी जातो आणि आतमध्ये जाऊन बसतो. पण त्याला मी घेतलं बाहेर, मग तो रडत होता. कारण परत खाली थंडी होती, वारा होता, त्याला पाठवायचं नव्हतं खाली मला. आणि खाली गेल्यानंतर मग तो वरती येत नाही लवकर, मग त्याला पाठवत नाही. मग तो खूप म्हणजे खूप जाम रडत होता, कारण हट्ट करत होता की मला पण जायचं आहे म्हणून त्यांच्यासोबतच. आणि त्यात तो आजारी होता, त्यामुळे जास्त रडणं सगळंच बिघडलं त्याचं. मग रागारागाने ना सगळे शूज काढून टाकतो. त्याला राग खूप आला, कारण की त्याला घेऊन गेले नाहीत ना, कारण दिवसभर दुपारी 1 वाजेपर्यंत एकटाच असतो. तर दादा पाहिजे असतो खेळायला. घरी आल्यानंतर पण रडतो, ऐकतच नव्हता अजिबात की घेऊन चल म्हणून. पण सर्दी